नमस्कार, मी वैद्य अश्लेषा गोखले. संजीवन वेदा चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपला विषय आहे स्त्रियांना होणारा पांढऱ्या स्रावाचा त्रास. आता पांढरा स्राव म्हणजे त्याला श्वेतप्रदर असं म्हणतात. अंगावरनं सतत पांढरं पाणी जात असतं असं बऱ्याच स्त्रियांचं सांगणं असतं. आता अशा वेळेला त्यांना कंबरदुखी, ओटीपोटात दुखणं किंवा अंगाला खाज येणं किंवा योनी भागामध्ये खाज येणं हे बऱ्याच अंशी असतं. अशा वेळेला स्त्रियांनी घरगुती उपाय म्हणून काय करावं? त्रिफळाचा काढा करून पिऊ शकताय दिवसातनं एकदा तरी. दुसरा उपाय, तुम्ही घरात आपण पेज बनवतोच किंवा भात लावतो, तर त्याआधी तांदूळ स्वच्छ धुवून ठेवायचे. त्याच्यात जवळजवळ 6 ते 7 पट पाणी टाकून 8 तास तरी किमान ठेवायचं. त्याचं जे पाणी 8 तासानंतर त्याच्यात थोडं सैंधव मीठ घालून ते पाणी तुम्ही प्यायचं. त्याच्याने सुद्धा अंगावरनं पांढरं पाणी जाण्याचं प्रमाण खूप कमी होतं. तुम्ही स्त्रियांनी एक लक्षात घ्यायचं आहे, पांढरं पाणी जात असेल तर अशक्तपणा खूप येतो स्त्रियांना. त्यामुळे जर अति प्रमाणात जर होत असेल तर वैद्याचा सल्ला जरूर घ्यावा, कारण यासाठी काही वेळेला काही इन्फेक्शन असण्याचे सुद्धा चान्सेस असतात. त्यामुळे व्याधीकडे दुर्लक्ष करू नका. सामान्य प्रमाणात जर थोड्या अल्प प्रमाणात जात असेल तर ते तुम्ही आत्ता मी सांगितलेल्या घरगुती उपायाने लगेच कमी होऊन जाईल. पण जास्त प्रमाणात असेल तर त्याला काही आयुर्वेदिक औषधं आहेत, ते जरूर तुम्ही वैद्याच्या सल्ल्याने घ्यावे. धन्यवाद.